आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा पर्वाचा अंत झाला ज्याने गेली 4 दशके राज्याच्या सत्तेचे केंद्रबिंदू हलवले. बारामतीच्या मातीत जन्मलेला, सहकाराच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेला आणि दादा या 2 अक्षरी नावाने संपूर्ण महाराष्ट्रावर दरारा निर्माण करणारा एक लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेला. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या अजित अनंतराव पवार यांचा प्रवास सोपा नव्हता. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवत असतानाच त्यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली. 1991 मध्ये खासदारकी आणि त्यानंतर सलग 6 वेळा आमदारकी. त्यांनी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राचा दादा ही नवी ओळख निर्माण केली. अजितदादांच्या कामाची पद्धत म्हणजे एक शाळा होती. सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर होणारा हा एकमेव मंत्री. फाईल आज आली की उद्या निर्णय, हे त्यांच्या दरबारात चालत नसे. काम करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा, हा त्यांचा स्पष्टवक्ता स्वभाव अनेकांना बोचला. पण त्याच स्वभावामुळे महाराष्ट्रातील हजारो रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास गेले. आज जी आधुनिक बारामती आपल्याला दिसते ती अजितदादांच्या जिद्दीचे फळ आहे. कार्यकर्त्यांसाठी ते कडक असले तरी संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभा राहणारा तो मोठा भाऊ होता. 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारा हा एकमेव नेता, ज्याच्या शब्दाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत वजन होते. आज बारामती शांत आहे, मंत्रालय सुन्न आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. अजितदादा, तुमचे ते ठोकून बोलणे, तुमची ती धडाडी आणि सकाळचा राम प्रहरी आता पुन्हा कधीच अनुभवायला मिळणार नाही. महाराष्ट्राच्या मातीत तुमचे कार्य सुवर्णाक्षरांनी कोरलेले राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.